गियाबारी सिंड्रोम ह्या एका आजाराचे 20-22 रुग्ण पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये सापडलेले आहेत आणि त्यामुळं नागरिकांमध्ये एक प्रकारची उत्सुकता आणि काहीशी घबराट आहे. मुळामध्ये हा आजार नवीन नाही आणि हा आजार संसर्गजन्य नाही. मुळामध्ये ह्या आजाराचे रुग्ण गेली अनेक दशके वैद्यकीय शास्त्राला माहिती आहेत आणि याचे अनेक रुग्ण पुण्यामध्ये सुद्धा यापूर्वी वेळोवेळी सापडत असतात. परंतु हा आजार जो आहे याची उत्पत्ती जी आहे, व्युत्पत्ती जी आहे, ही संसर्गजन्य आजारांमधून होऊ शकते. म्हणजे सर्दी, खोकला, ताप अशासारखे आजार किंवा उलट्या जुलाबांसारखे पोटाचे आजार, अशा प्रकारचे जे इन्फेक्टिव्ह आजार असतात. तर अशा आजारांनंतर त्या व्यक्तीच्या प्रतिकार प्रणालीला काही परिणाम त्याच्यावर होतो आणि हे ऑटो इम्युन पद्धतीचे आजार होतात. मात्र हे संसर्गजन्य किंवा कॉन्टेजियस आजार नाहीत. अ, ह्या आजारामध्ये ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला त्याचा मज्जासंस्थेवर, मज्जारज्जूवर, मेंदूवर असा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे जे स्नायू असतात त्यांची शक्ती कमी होते किंवा त्यांना पॅरालिसिस सारखी लक्षणं निर्माण होतात. बऱ्याचदा हा आजार पायापासून सुरू होतो. म्हणजे पायातली शक्ती कमी होणं, चालता न येणं किंवा चालताना तोल जाणं किंवा पाय अजिबात न हालणं, असे त्रास होतात आणि हा संपूर्ण शरीरामध्ये नंतर पसरू शकतो. हा खालून वर म्हणजे पायांपासून डोक्यापर्यंत किंवा हातापासून खालीसुद्धा पसरू शकतो. ह्या आजारामध्ये जी लक्षणं आहेत किंवा जे त्रास आहेत त्यामध्ये डोळ्यांना त्रास जर झाला, डोळ्यांच्या स्नायूंना जे बघण्याचा प्रश्न असतो त्यावेळेला एकाच्या ऐवजी दोन दिसणं किंवा गिळताना त्रास होणं, अन्ननलिकेच्या स्नायूंवर परिणाम होऊन गिळताना त्रास होऊ शकतो. त्या व्यक्तीला मूत्रविसर्जन किंवा शौचविसर्जनालाही त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्यांना श्वास घ्यायला, श्वसनाचे स्नायू जे आहेत यांच्यावरही परिणाम होतो. बरगड्यांचे स्नायू, श्वसनाचे इतर स्नायू हे सुद्धा पॅरालिसिस त्यांचा होऊन त्या व्यक्तीला श्वास घेणं जमू शकत नाही. कदाचित त्यामध्ये ह्या व्यक्तीचा श्वास बंद पडण्याची शक्यता असते. मुळामध्ये ह्या आजाराला वेळच्या वेळी जर आपण ॲडमिट केलं, जर योग्य त्याची ट्रीटमेंट झाली तर याच्यापैकी बरेचसे रुग्ण, 50-60% जास्ती रुग्ण हे 1.5 महिना ते 6 महिन्यात पूर्ण बरे होतात आणि याच्यामधलं मृत्यूचं प्रमाण अतिशय अल्प आहे. उपचारांमध्ये म्हणाल तर याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्या रुग्णाला जर काही जो त्रास असेल, म्हणजे उदाहरणार्थ त्याला गिळायला त्रास असेल तर त्याला एक घशामधून अन्ननलिका पोटामध्ये टाकणे किंवा श्वसनाचा जर त्रास होत असेल किंवा श्वसन जर घ्यायला त्रास होत असेल तर व्हेंटिलेटर लावणे किंवा नॉन इन्व्हेजिव्ह त्याला श्वसनाची व्यवस्था करणे, अशा प्रकारचे उपचार केले जातात. आणि अनेकदा याच्यामध्ये प्लाझ्मा एक्सचेंज किंवा इम्युनोग्लोबिलिन वापरले जातात. क्वचित प्रसंगी स्टिरॉइडही वापरले जातात. सध्याचा जो हा आजार आहे, हा पुण्यामध्ये पसरलेला आजार आहे, याचं मुख्य कारण असं आहे की हे जे रुग्ण जे आपल्याला आढळलेले आहेत हे या सर्वांमध्ये बऱ्याच जणांमध्ये उलट्या जुलाबांचा त्रास झाला होता आणि तो दूषित पाणी घेतल्यामुळं त्यांना त्रास होत होता आणि ह्या उलट्या जुलाबांनंतर ते बरे झाल्यानंतर त्यांना हा आजार उद्भवलेला आहे. म्हणजे ह्या आजाराचा जो स्रोत आहे तो नक्कीच पुण्याचे जे दूषित पाणी आहे त्याच्यामध्ये नक्कीच असणार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या नदीमध्ये असंख्य मृत मासे आढळले होते. म्हणजे त्या पाण्यामध्ये निश्चितच अशा प्रकारे विषारी घटक तयार झालेले असणार आहेत. हे जे पाण्याचं प्रदूषण आहे हे याचं कारण असण्याची शक्यता आहे, असा बऱ्याच नामवंत डॉक्टरांचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे हा आजार कोविडच्या काळातसुद्धा ज्यावेळेला श्वसनसंस्थेचा आजार होता तेव्हाही अनेकांमध्ये हा गियाबारी सिंड्रोम उद्भवलेला आहे. हा आजार मुळामध्ये आपण जर काळजी घेतली, पिण्याचं पाणी स्वच्छ वापरलं, उकळून गार केलेलं पाणी वापरलं आणि जर चांगलंच पाणी जर वापरलं तर निश्चितच आपल्याला हे पाण्यामधून होणार नाही. त्याचप्रमाणे आत्ता सर्दी खोकल्याचे आजार आहेत त्यामध्ये मनानी औषधं न घेता डॉक्टरांना दाखवून योग्य त्यावेळी योग्य ती औषधं घेणं हेच याच्यावरचा प्रतिबंधक उपाय आहे. आणि साहजिकच आपलं जे काही वैयक्तिक स्वच्छता आहे ही सुद्धा पाळण्याची गरज असते. हा आजार इन्फेक्टिव्ह ओरिजिन म्हणजे हा काही जंतूंमुळं किंवा इतर गोष्टींमुळं होतो, परंतु हा एकमेकांपासून दुसऱ्याकडं पसरणारा म्हणजे संसर्गजन्य नाही. त्याच्यामुळे ह्याची साथ पसरेल असे शक्यता नाही. आत्ता जे रुग्ण सापडलेले आहेत याचं कारण
याची जी निदान आहे, निदान प्रक्रिया ही जास्ती सोपी आणि मोठ्या प्रमाणात आता होऊ शकते. या रुग्णाचं निदान करताना पाठीतलं पाणी काढून तपासलं जातं आणि त्यामध्येच अनेकदा या आजाराचे आपल्याला स्रोत सापडतात. थोडक्यामध्ये हा घाबरण्यासारखा आजार नाही.